आपण सन्मान करूया अतिथी कक्षामध्ये. मी विनंती करेल आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण सन्मान यावी मात्र करतोय. अर्थातच आमचे बाबाराजे प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय संदीपजी शेलार साहेब सध्या मात्र व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील केला जातोय आपण सन्मान यावी. सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती आमचे बाबाराजे प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष संदीपजी शेलार साहेब यांचा विद्यमान सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आमचे ओकडी गावचे विद्यमान माजी सरपंच आहेत आणि त्यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातो. त्याचबरोबर आमचे उद्योजक सन्माननीय आदरणीय योगेशजी पवार साहेब यांचा देखील सन्मान आता अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय योगेशजी पवार साहेब या आपला देखील सन्मान आता अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आमचे ऑफिशियली अंपायर्स विनंती करेल, ऑफिशियली अंपायर्स दोन्ही पंचांना विनंती करेल आपण देखील या. या आमच्या दोन्ही पंचांना मी विनंती करेल आपण देखील या. आपण आमचे संतोषजी मोरे सर आणि किशोर सर आपण दोघांनी या गेले 3 दिवस अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये राहून या स्पर्धेला मी म्हणेल न्याय दिला आपण आणि आपला यावेळी सन्मान करण्यात येतोय. अंपायर सर्व टीम्स या पुढे, सर्व टीम्स या, कॉलनी गट आणि सर्व जावली क्रिकेट असोसिएशन या पुढे. चारी टीम येलो कलर जर्सी या, ब्ल्यू कलर या, रेड या. सर्व टीम्सला विनंती करेल या आपण सर्वांनी पुढे यायचं. लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाणार आहोत कारण की सन्मान आपण सर्व मान्यवरांचे यावी मात्र उरकलेले आहेत. चुकून जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर आम्हाला कळवायचा विनंती असेल. आमचे ऑफिशियल अंपायर किशोर सर यांचा देखील सन्मान केला जाईल. या प्लीज अंपायर्स. त्याचबरोबर मी विनंती करेल ज्यांच्या माध्यमातून 3 दिवस स्पर्धा आम्हाला लाईव्ह दाखवण्यात आली ते अर्थातच डोंबिवली खोनी गावातील अक्षय शेठ मात्रे 8182 ओमसाई MTC यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. अक्षय शेठ मात्रे म्हणजे सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव. तुम्हाला डिसेंबरची डेट आता पण भेटणार नाहीये. 2023च्या सप्टेंबरमध्ये जुलै 2024 ज्याचा बुक झालाय संपूर्ण आणि आता अक्षयच्या डेट्स 2024च्या भेटणं अवघड आहे आणि सध्या सन्मान करतोय करण. येस मी विनंती करेल या. हा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. अर्थातच करण यांचा सन्मान करत. करण म्हटलं तर सोन्या 50-50 याचा कट्टर समर्थक. त्याच्या वाढदिवसा दिवशी शेठने बैल त्याच्या नावानं पळवला होता असा कट्टर समर्थक आहे अक्षय शेठ मात्र. याच्यासोबत सातत्याने आपण पाहिलं तर ॲज अ बेस्ट कॅमेरामॅन. थँक्यू सो मच ओमसाई MTC. आमचे नितीनजी चिकणे साहेब मी विनंती करेल आपण या. नितीन दादा चिकणे साहेब मी विनंती करेल आपला देखील सन्मान केला जाईल. नितीन दादा चिकणे साहेब या, आपला देखील सन्मान केला जाईल. येस वेलकम नितीन दादा. आमचे आनंदा पाटील साहेब आपण देखील आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. कुसुंबी टीम या, सर्व खेळाडू कुसुंबी टीमचे सर्व खेळाडू या. चला सन्मान घ्यायचा मी विनंती करेल.
आणि आज खरं तर फायनलच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात कॉमेंट्री बॉक्समध्ये अर्थातच आज आमच्यासोबत जोडले गेलेले आपण पाहिलं तर सुशांत सर यांचा सन्मान पुन्हा आपण अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. थँक्यू सो मच सुशांत. आज मराठी भाषेवरची पकड आपण ऐकलीत, मॅच कशा पद्धतीने रंगवावी या सर्व गोष्टी ज्याच्या माध्यमातून आपण ऐकत आलो आणि मॅच चांगल्या पद्धतीने रंगवल्या सुशांतने आणि त्यांचा सन्मान आता अतिथी कक्षामध्ये केला जातो. थँक्यू सो मच सुशांत सर. आज बरीच मदत तुमच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्सला देखील भेटली आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच यावेळी मात्र दिला जाईल. अर्थातच फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजिंक्य. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजिंक्य विनंती करेल. येस वेलकम अजिंक्य यायचं, ज्यानं फायनल मॅचमध्ये असा खेळ केलाय की टीमला मात्र अगदी पराभूतच्या सावलीमधून खेचून आलंय. आमचे राजू देशमुख साहेब आपल्या शुभहस्ते आपला यावेळी मात्र ही मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. हा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे, मोठा किताब आहे हा, कारण की फायनल मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच भेटणं एखाद्या खेळाडूसाठी खूप मोठी गोष्ट असते आणि ती यावेळी दिली जाते. वेल बॅटिंग यार. तर जाऊयात आमचे सर्व स्पॉन्सर, त्यांचा आपण सन्मान सत्कार करूयात. आणि सर्वात पहिल्यांदा मी आभार व्यक्त करेल अर्थातच ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाणी सौजन्य देण्यात आलं ते सन्माननीय सुनीलजी संपत किंद्रे साहेब यांचा मी आभार व्यक्त करेल. चेंडू सौजन्य अनिलजी चिकणे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. चेंडू सौजन्य अनिलजी चिकणे साहेब. येस अनिल दादा चिकणे यांचा सन्मान चेंडू सौजन्य यावेळी मात्र त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय, त्यांचा आपण सन्मान करतो. थँक्यू सो मच. कारण की या मैदानामध्ये चेंडू सौजन्य म्हणजे फर्स्ट क्रमांकाच्या प्राईजपेक्षा जास्त खर्च असतो. तो 3 दिवसामध्ये या मैदानामध्ये बरेच चेंडू हरवत असतात आणि सध्या आपण पाहिलं तर चेंडू सौजन्य त्यांचा सन्मान अनिलजी चिकणे यांचा केला जातोय. त्याचबरोबर एक सन्मान घेतोय आमचे प्रीतमजी चिकणे साहेब, आमचे विद्यमान उद्योजक, त्यांचा देखील सन्मान प्रीतमजी चिकणे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. काय बोलतात कुठे या कुसुंबी टीम या व्यासपीठावरती या, आपण आहोत आयोजक. थँक्यू सो मच. आणि आता पुढच्या सर्व स्पॉन्सर्सचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांचा सन्मान करतो, ज्यांच्या माध्यमातून 3 दिवस जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. ते यशवंत राजाराम चिकणे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. आदरणीय यशवंतजी राजाराम चिकणे साहेब आपण या, आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. तीन दिवस ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेतील प्रत्येक घटकासाठी जेवण असेल आणि त्यांच्यासाठी चांगली सोय ज्यांनी या जेवणाची करण्यात आली केली, त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतो. थँक्यू सो मच. तुमच्यासारखे सर्व आपण पाहिलं तर स्पॉन्सर आहेत म्हणून ही स्पर्धा आणखीन यशस्वी होते. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान केला जाईल ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच म्हणून वॉच देण्यात आलं. त्या अर्थातच आमचे सन्माननीय हनुमंतजी संपत मोरे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. मग दादा उपस्थित नाही तर साहिल मोरे मी विनंती करेल आपण या. साहिलजी मोरे आपण तो सन्मान स्वीकारायचा, मी विनंती करेल हा सन्मान स्वीकारतोय. मॅन ऑफ द मॅच म्हणून जे वॉच प्रत्येक प्लेयरला आम्ही दिले ते वॉचचे स्पॉन्सर हनुमंतजी मोरे साहेब त्यांचे चिरंजीव यावेळी मात्र हा सन्मान स्वीकारत आहेत. आता बेस्ट फिल्डरसाठी जे कूलर ठेवण्यात आलं ते बेस्ट फिल्डरसाठीचे कूलरचे आमचे स्पॉन्सर उद्योजक योगेशजी पवार साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करतोय. यस योगेश दादा यायचं आहे, आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. हा स्पॉन्सर म्हणून आता सन्मान करतोय. याआधी आम्ही मान्यवर अतिथी म्हणून सन्मान केला आणि आता स्पॉन्सर म्हणून तुमचे आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर बेस्ट बॉलर म्हणून ज्यांच्या माध्यमातून आपल्याला कूलर देण्यात आलाय ते सन्माननीय संदीपजी शेलार साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. आदरणीय संदीपजी शेलार साहेब बेस्ट बॉलर म्हणून कूलर ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आला ते संदीपजी शेलार साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. सर्व स्पॉन्सर्सचा आभार व्यक्त केले जात आहेत कारण की त्यांच्यामुळे आज स्पर्धा आपण पाहिली तर आणखीन देखणी झाले.
तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आणखीन आपण पाहिली तर 2 पावलं पुढे जरूर आले, यशस्वी झाले स्पर्धा. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन म्हणून ज्यांच्या माध्यमातून आपल्याला कूलर देण्यात आलं ते आमचे स्पॉन्सर अर्थातच सन्माननीय ज्ञानेश्वरजी दळवी साहेब, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर यूट्यूब सौजन्य, ज्यांच्या माध्यमातून यूट्यूब स्पॉन्सरशिप देण्यात आले ते नंदेश कदम आणि अक्षय बेंदे यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. मी विनंती करेल नंदेशजी कदम आणि अक्षयजी बेंदे दोघांनी या आमचे यूट्यूब स्पॉन्सर, यूट्यूब ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आली विधी किचनचे आणि अर्थातच आपण पाहिले तर पियुष इंटरप्राइजेसचे नंदेजी कदम आणि अक्षयजी बेंदे यांचा सन्मान आता अतिथी कक्षामध्ये केला जातो, ज्यांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य हे स्पॉन्सरशिप देण्यात आली आहे. त्याचबरोबर मित्रांनो मालिकावीर म्हणून जी सायकल तुम्ही पाहताय आणि अर्थातच ती सायकल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर करण्यात आले ते सन्माननीय विठ्ठलजी चिकणे साहेब यांचा सन्मान आता अतिथी कक्षामध्ये केला जाईल. दादा उपस्थित नाहीये तर त्यांचा मुलगा शुभम किंवा संकेत, मी विनंती करेल आपण या शुभम किंवा संकेत आपण कोणतरी यायचंय, कारण की तो सन्मान आपण स्वीकारायचा, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची सायकल देण्यात आली ते आमचे सन्माननीय विठ्ठलजी चिकणे साहेब आणि त्यांचा सन्मान त्यांचे चिरंजीव जरूर स्वीकारतोय. आणि विशेष सहकार्य देखील राहिले, एकदा टाळ्या वाजवायचे शुभम साठी. विशेष सहकार्य त्याचं वडिलांचं राहिलं, मात्र त्याची सातत्याने मेहनत राहिले ग्राउंडवरती आणि असेच पडद्यामागचे हिरो या स्पर्धेसाठी महत्त्वाचे असतात. चषक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं ते आमचे सचिनजी वेंदे साहेब आणि आकाशजी वेंदे साहेब यांचा सन्मान करूयात. या आकाशदादा, आकाशदादा या, कारण की तुम्ही सर्व महत्त्वाचे आहात स्पॉन्सर आमच्यासाठी आणि म्हणून सन्मान केला जातोय. आमचे चषक सौजन्य सचिनजी वेंदे आणि आकाशजी वेंदे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. तुमच्यासारखे सर्व स्पॉन्सर आहेत म्हणून ही स्पर्धा आणखीन यशस्वी होते आणि तुमचं प्रेम सातत्याने असंच आमच्या पाठीशी राहो यासाठी मात्र तुमचे आभार व्यक्त केले जात आहेत. त्याचबरोबर 4थ्या क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलं ते आमचे युवा उद्योजक आदरणीय राजेंद्रजी देशमुख साहेब यांचा देखील सन्मान आता अतिथी कक्षामध्ये केला जाईल. मित्रांनो 4थ्या क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलं अर्थातच आमचे सन्माननीय राजेंद्रजी देशमुख साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये यावेळी मात्र केला जातोय. प्रेमाची, आपुलकीची आणि सौंदर्याची उबदार शार आणि त्याचबरोबर प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यावेळी मात्र सन्मान करण्यात येतो. थँक्यू सो मच. त्याचबरोबर 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं ते अर्थातच आमचे सन्माननीय सागरजी धनावडे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. हे सागर दादा या, आपला सन्मान आता अतिथी कक्षामध्ये केला जाईल, मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर 2य क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलं ते आमचे सन्माननीय सोपानजी चिकणे साहेब आणि नितीनजी चिकणे साहेब या दोन्ही मान्यवरांचा करूयात आपण सन्मान. मी विनंती करेल आपण दोन्ही मान्यवरांनी यायचं. अर्थातच आमचे सोपानजी चिकणे साहेब आणि नितीनजी चिकणे साहेब या दोन्ही मान्यवरांचे आभार व्यक्त केले जातात, ज्यांच्या माध्यमातून 2य क्रमांकाचं प्राइज स्पॉन्सरशिप देण्यात आली आहे. आणि आता 1ल्या क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर देण्यात आलं त्या प्राइजसाठी ज्यांची स्पॉन्सरशिप लाभली ते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक सन्माननीय नामदेवजी रांझणे साहेब यांचा आभार व्यक्त केले जातील. थँक्यू सो मच नामदेवजी रांझणे साहेब, तुमचे प्रेम, तुमची आपुलकीची थाप ही सातत्याने अशीच पाठीशी राहो. आता महत्त्वाचा सन्मान आपण घेतोय
ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली तर यशस्वी करण्यासाठी रात्रीचा दिवस करण्यात आला आणि सातत्याने असे व्यक्तिमत्व सोबत असणे महत्त्वाचं असतं. घनसोलीमधील नाईट स्पर्धा या व्यक्तीनं केली आणि अमित आणि योगेशला अगदी A1 जोडी घनसोलीची म्हणून नाव फेमस झालं आणि अर्थातच A1 जोडीचा योगेश चिकणे मी विनंती करेल यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे कृपया योगेशसाठी. बरीचशी मेहनत राहिली योगेश दाची आणि हा सन्मान आता अतिथी कक्षामध्ये जरूर केला जातोय की प्रत्येक जण लागतो एक मोहरका लागतो जो नेहमी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी दिवस रात्र मेहनत करेल आणि मेहनत करणारे बरेच खेळाडू आहेत. त्यामधला एक खेळाडू अर्थातच योगेशची सातत्याने मेहनत राहिले. क्रिकेट खेळत नाही मात्र आयोजनामध्ये एक चांगला अभ्यास त्याचा जरूर राहिला. त्याचबरोबर आमचे अर्थातच आणखीन एक सन्मान केला जाईल. विशेष सहकार्य ज्यांचं सातत्याने राहिलंय अर्थातच आमचे चंद्रकांतजी वेंदे साहेब यांचा देखील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात. दादांना 3 दिवस आपण पाहिलं तर सातत्याने मेहनत घेत करताना आम्ही पाहिल्या. इकडे तिकडे धावपळ सातत्याने राहिले. व्यासपीठावरती कुठे काही कमी आहे का, कॉमेंट्री बॉक्स असेल, समालोचक असेल, अंपायर असेल, या सर्वांचं जेवण पूर्ण झालंय का, या छोट्या मोठ्या गोष्टी आहे. टाइम मॅनेजमेंट काय असतं जे आपण पाहिलं या सर्व खेळाडूंकडून आणि या सर्व मॅनेजमेंटकडून पाहिलं. त्यांचा आभार यावेळी मात्र व्यक्त केले जात आहेत. आमच्या विशेष सहकार्य त्याचबरोबर आर्यन फिटनेस अंकुशदादा चिकणे यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. येस अंकुशदादा आपण देखील यायचं. आपला देखील सन्मान आता अतिथी कक्षामध्ये केला जाईल. थँक्यू सो मच. विशेष सहकार्य यांच्या माध्यमातून लाभला अर्थातच अंकुशजी चिकणे साहेब यांचा सन्मान केला जातोय आणि त्याचबरोबर विशेष सहकार्य ज्यांचा आम्हाला लाभला सचिनजी बेंदे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. सचिन दादा बेंदे आपण या दादा. आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. विशेष सहकार्य यावेळी मात्र लाभलंय आपण पाहिलं तर सचिन दादा बेंदे यांचा आणि त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आमचे विनोदजी बेंदे साहेब यांचं देखील आभार व्यक्त करेल. त्यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे आणि जावली क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण कमिटी सदस्य आमचे सचिनजी मोरे साहेब मी विनंती करेल आपण असाल तर आपण देखील या. आपला देखील सन्मान यावेळी मात्र केला जाईल. येस दादा या. कारण की जिथे कमी तिथे आम्ही दादाचं बरंचसं महत्त्व आणि बरीचशी मेहनत राहिली दादांची आणि स्कोरिंग असेल किंवा इतर सर्व गोष्टी असेल जिथे कमी आहे तिथे मात्र दादा नेहमी उभे राहिलेत आणि त्यांचा सन्मान आता अतिथी कक्षामध्ये जरूर घेतला जातोय. थँक्यू सो मच. आमची संपूर्ण कुसुंबी टीम आहे. आम्ही कुसुंबीकर तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो आम्ही कुसुंबीकर या संपूर्ण टीमसाठी कुसुंबी टीमसाठी आणि इथून पुढे मी सर्व कमिटीचा आभार व्यक्त करतो. जावली क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण कमिटी आहे. सुधाकर लोहार साहेब, शंकरजी शेला साहेब असतील, धनाजी लोहार साहेब, सचिनजी रवले साहेब, अशोकजी पार्टे साहेब, सुनीलजी गोळे साहेब, अनिलजी झुंधळे साहेब, नितीनजी बेंदे साहेब, अशोकजी जवळ साहेब, विजयजी गोळे साहेब आणि नवनाथजी धनावडे असतील आणि मंगेशजी शिर्के या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि लगेच आपण जाऊयात बक्षीस समारंभाकडे. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ मात्र होतोय आता सुरुवात आणि किरणजी चिकणे यांचा सन्मान आम्ही इथे करू इच्छितोय ज्यांना 3 दिवस बरीचशी मेहनत केली. किरण चिकणे यायचं किरण दादा. एक बेस्ट खेळाडू आणि आयोजनामध्ये पडद्यामागचा हिरो किरण दादा चिकणे याचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. सोपन दादा चिकणे आपण देखील या दादा व्यासपीठावरती. आमच्या समीरजी चिकणे यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. ये समीर दादा यायचं. आमचे विशालजी चिकणे आपण देखील या. आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल.
संकेत आणि वेदांत जे छोटे पॅकेज, संकेत आणि वेदांत कुठे असतील तर या, आपल्या दोघांचा सन्मान इथे केला जाईल. संकेत आणि वेदांत आपल्या दोघांचा सोबत सन्मान केला जाईल. ये संकेत आणि वेदांत दोघांनी या, कारण की हा सन्मान यासाठी केला जातोय कारण की चेंडू हरवला, चेंडू कुठेही गेला तर चेंडू आतमध्ये फेकणारे, चेंडू आणून देणारे हे दोघे आहेत. आणि असे मुलं, असे खेळाडू आणि असे प्लेयर आपल्यासोबत नसले तर आयोजनाला बराचसा उशीर होतो, कारण की गेलेले सर्व चेंडू आतमध्ये फेकणारे कोण तर हे दोघे जे आज लाईन मॅन म्हणून उभे होते. स्टंपच्या मागे चेंडू गेला की अगदी वॉच देखील त्यांना दिलं जातंय. थँक्यू सो मच. आमचे सोपानजी चिकणे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. सोपान दादा या, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. ये सोपान दादा, आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आणि जावली क्रिकेट असोसिएशनचं खरं तर 114 गाव आहेत आणि या 114 गावामध्ये एक फिरती ट्रॉफी असते, म्हणजे जी फिरती ट्रॉफी प्रत्येक वेळी आपण पाहिलं प्रत्येक टीमकडे फिरत राहते. आणि यावेळी रँकिंग नंबर 1 मध्ये असलेली टीम आणि फिरती ट्रॉफीचा मानकरी आहे अर्थातच गवडी संघ. मी विनंती करेल आपण यायचंय. फिरती ट्रॉफी या टीमला दिली जाईल, कॅप्टनला. गवडी संघ, कॅप्टन, गवडी टीम. आमच्या सन्मान्य विद्यमान सरपंच, सन्मान्य आदरणीय अर्थातच मारुती चिकणे साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते ही फिरती ट्रॉफी यावेळी मात्र दिली जाईल. या जावली क्रिकेट असोसिएशनची फिरती ट्रॉफी यावर्षी आपण पाहिलं तर यावेळी या गावडी संघाच्या खात्यामध्ये जाते, ती त्यांना मात्र दिली जाते. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी. सर्वात पहिल्यांदा आपण प्राइज देणार आहोत कॉलनी गटामध्ये. कॉलनी गटामध्ये सर्वात पहिल्यांदा देऊयात आपण प्राइज. आणि कॉलनी गटातील चषक आपण पहिल्या क्रमांकाच्या प्राइज वरती नाव कोरणारी टीम अर्थातच छत्रपती 11 संघ. वेलकम छत्रपती 11. अरे प्राइज मध्ये गेलं छत्रपती 11 या व्यासपीठाच्या समोर तरी. अरे ये दादा, परत तुम्हाला फर्स्ट प्राइज देतो. या थोडं तरी क्रिकेट सोबत हे करा. या बक्षीस समारंभ चालू आहे तिकडं, इथे सगळे उभे आहेत, तुम्ही तिकडे गप्पा मारता. कॉलनी क्रिकेट थोडंसं तरी अपडेट व्हा यार. फर्स्ट प्राइज तुम्ही घेतलं मेहनत करून आणि हे फर्स्ट प्राइज मी देण्यासाठी विनंती करेल. आमचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय आदरणीय निवृत्ती मोरे साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आणि या बारक्याच्या हातातच ट्रॉफी आपण देऊयात, जो अगदी पळत आला या ट्रॉफीसाठी. अमित दादा आणि अमित दादाचा अगदी पुढचा जो संपूर्ण काम आहे तो सांभाळणारा छोटा अमित. A1 जोडी, छोटी A1 जोडी आहे. थँक्यू सो मच छत्रपती 11 संघ, थँक्यू. आणि मॅन ऑफ द सिरीज देऊयात. छत्रपती 11 या स्पर्धेचा पहिला मानकरी राहिला आणि मालिकावीर अर्थातच वयाच्या कमी एज मध्ये ज्या खेळाडूनं स्वतःच्या नावाच्या बाजूनं गर्दी चालू केली आणि सातत्याने इंस्टाग्राम असेल किंवा इतर कुठलाही प्लॅटफॉर्म असेल, आपल्या फिरकीच्या जादूगरीमध्ये तो खेळाडू सातत्याने चर्चेत राहिला. कमी वयामध्ये कॅप्टनशिप काय असते, ज्या खेळाडूनं कृष्ण कमंडलू प्रीमियर लीग मध्ये दाखवली आणि प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारा सध्याचा चर्चेत असणारा गोलंदाज मालिकावीर ओमकार बाडकर. वेलकम ओमी. मालिकावीर, वेल प्लेड यार ओमी. आज इथे उद्या गर्दी आहे ओमीच्या बाजूला. आमचे रामदासजी भेंडे साहेब, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जाईल. वेलकम रामदासजी भेंडे साहेब, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. मालिकावीर ओमकार अप्रतिम खेळ आहे. ओमी आहे थोड्या दिवसांनी ग्रामीण क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट मध्ये वळतोय. आज भेटतो पुन्हा
त्याच्या फोटोसाठी वाट बघावी लागेल असा खेळाडू. आणि सध्या जाऊयात जावली क्रिकेट असोसिएशनच्या बक्षिसांकडे. मात्र या बक्षिसांकडे जाण्याच्या आधी आमचे सन्माननीय आदरणीय अर्थातच विद्यमान सरपंच मारुती चिकणे साहेब यांना विनंती करेल 2 शब्द या स्पर्धेबद्दल. संपूर्ण गावकरी आज व्यासपीठावरती आहे, संपूर्ण गावकरी एकत्र झालाय. एक विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये राहिला आहे. गेले 3 दिवस ज्याने आपला समृद्ध गोड असा आवाज व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र पाटण तालुक्यातील एक कोहिनूर हिरा ज्या नावाने म्हणजे ज्या आवाजाने पूर्ण सातारा जिल्हा दमदमून सोडला आहे असे आमचे किरणजी मस्कर सरांचा या ठिकाणी एक यथोचित सन्मान केला जातो आमच्या कुसुंबीकरांतर्फे. तर धन्यवाद किरण सर, 2 दिवस आम्हाला तुम्ही वेळ दिला, वेळात वेळ काढून खूप खूप आभार आपले. आता जाऊयात अर्थातच आमचे विद्यमान सरपंच त्यांच्या माध्यमातून 2 शब्द या स्पर्धेबद्दल. कारण की आज क्रिकेट गावागावाला एकत्र करणारा खेळ हा खराच ठरला जिथे गावकरी एकत्र आला. साहेब या स्पर्धेबद्दल 3रं वर्ष आहे. हॅलो सर्वांना नमस्कार. आज आपल्या या घनसोलीच्या क्रिकेट ग्राउंडवरती असे भव्य सामने 3 दिवस चाललेले आहेत. अतिशय सुंदर नियोजन आपल्या या काळीश्वर क्रिकेट क्लबनं केलेलं आहे. त्याचं खरंच कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. आम्ही मागील 3 दिवस यूट्यूबच्या माध्यमातून इथे चाललेले सगळे क्रिकेट सामने पाहत आहोत, गावाला पाहत होतो. आणि आम्हाला आजच्या दिवसाचा खेळ पाहण्याची इच्छा थांबवता आली नाही. सकाळीच पहाटे आम्ही 6 वाजता निघालो आणि या ठिकाणी आलेलो आहोत. सकाळपासून आम्ही गावकरी मंडळी येथील नियोजन म्हणजे आमच्या गावातील जे खरंच एक तरुणांना एकत्र येण्याचे जे कार्य करत आहेत असे आमचे तरुण मंडळी, याच्यामध्ये आमचे चंद्रकांत वेंदे, योगेश, तसेच सिद्धेश वगैरे ही मंडळी आहे. सगळी त्यांचं नाव घ्यायचं मग कमी पडतील अशी सगळीच मंडळी म्हणजे या ठिकाणी रोजगारासाठी आलेली सगळी मंडळी खेळाच्या माध्यमातून कसं एकत्र केली पाहिजेत आणि अनेक गोष्टी एकत्र आल्यानंतर साध्य करता येतात. कारण आपल्याला जेव्हा आपण एकत्र येतो तर आपल्यामध्ये प्रेम, बंधुभाव ह्या गोष्टी निर्माण होतात. आणि आपण गाव एकत्र आला की आपल्या गावाला इथं मुंबईत राहूनसुद्धा विकासाला चालना मिळू शकते. अतिशय सुंदर नियोजन म्हणजे बघतोय मी सकाळपासून की प्रत्येक म्हणजे बाकीच्या गावच्या टीम असतील काय असतील हे सर्वांना एकत्र करणं आणि खेळाची भावना जोपासणं आणि आज इथंपर्यंत पोहोचतोय आपण आणि एक चांगली टीम या ठिकाणी विन झालेली आहे. खरं त्यांचं सर्वांचं अभिनंदन. म्हणजे उपविजेती टीम आणि विजेती टीम दोघांचं पण अभिनंदन आहे. बॅडलक ज्यांना हे विन करता आले नाहीत अशांचं बॅडलक, पण त्यांनी पण सुंदर खूप खेळ दाखवला. दुसरं असं की खास करून मला त्यांचंही आभार मानलं पाहिजेत जे सौजन्य ज्यांनी दिलं. कारण कुठलीही एखादी जी हे असते आपले टुर्नामेंट असते ती सक्सेस होण्यापाठीमागं पाठीमागं हात असणं गरजेचं असते. त्या सर्वांचं खरंच पाठबळ मिळालं नसतं ही मोठी एवढी चांगली ही आपली जी टुर्नामेंट आहे ती सक्सेस झाली नसते. खरंच त्यांना मी आमच्या कुसुंबी गावाच्या या तरुण मंडळीकडून त्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि या ठिकाणी आम्हाला सर्वांना आता गावचे आमचे सगळे मंडळी आलेले आहेत, आमचे उपसरपंच आहेत, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आहेत, सर्वच मंडळी. सर्वांचं नाव घ्यायचं म्हटलं तर सकाळपासून आपण सगळ्यांचे आल्यानंतर स्वागत पण करतोय. मी कुठंच कमी पडलेलो नाही, आपण प्रत्येकाला मान सन्मान दिलेले आहेत. त्यामुळं इथं आल्यानंतर खरंच आम्हाला म्हणजे आमच्या कुटुंबात आल्यासारखं वाटलं. आणि फक्त कुसुंबीपुरतंच नाही तर आपल्या तालुक्यातील सगळीच गावं या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याच्यामुळं आपला तालुका एकत्र करण्याचं काम ह्या आमच्या मंडळींनी केलेलं आहे. खरंच पुन्हा त्यांचा धन्यवाद मानतो. आणि पुढील काळात सुद्धा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा असतील. असेच तुम्ही सतत टुर्नामेंट आयोजित कराव्या आणि आपल्या तरुण मंडळीला एकत्र ठेवण्याचं काम करावं. धन्यवाद. थँक्यू सो मच. लगेच आपण संतोषजी जाऊयात अगदी बक्षीस समारंभाकडे. आणि या स्पर्धेचं आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समन कूलर, बेस्ट बॉलर कूलर, बेस्ट फिल्डर कूलर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे. म्हणजे अशी या स्पर्धेची आपण पाहिलं तर भव्य दिव्य अशी बक्षीस आहेत, बक्षिसांची स्पर्धा आहे. एक महत्त्वाचा सन्मान राहिला आहे. मी विनंती करेल चिकणे बिल्डर
कुसुंबीचे आमचे संतोषजी चिकणे साहेब आपण कुठे असाल तर या प्लीज. आमचे कुसुंबीचे चिकणे बिल्डर संतोषजी चिकणे साहेब आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल प्लीज. संपतजी चिकणे साहेब आपण असाल तर प्लीज या. आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. येस वेलकम साहेब. हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. प्रेमाची शाल, आपुलकीची शाल आणि माणुसकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येतो. थँक्यू सो मच. मनापासून आभार. कोणाचं नाव राहिले असेल तर आयोजकांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. कोणाचा सन्मान राहिला असेल तर आयोजकांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करून पुढच्या बक्षीस समारंभाकडे आम्ही जातोय. या स्पर्धेचा अर्थातच बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट अर्थातच बेस्ट फिल्डर या स्पर्धेचा राहिला वारोशी या टीमचा. त्याच्या नावावरती असेल कूलर. बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट अजय कासोडे. वेलकम अजय. कोणाचे असते बेस्ट फिल्डर? बेस्ट फिल्डरसाठी आमचे स्पॉन्सर योगेशजी पवार साहेब. विनंती करेल येस साहेब आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट यावेळी मात्र दिला जाईल. येस बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या तरी चालेल. थँक्यू सो मच. अप्रतिम खेळ राहिलाय. कुठे होतं क्रिकेट, गावी क्रिकेट खेळायचो लांब लांब पर्यंत सायकलवरती. तेव्हा बॅट नसायची, बॉल नसायचे ना. आज प्रत्येक बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी कूलर, बेस्ट फिल्डरसाठी कूलर. क्रिकेट अपडेट झालं आणि ही चांगली गोष्ट. आणि बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट अर्थातच ज्या खेळाडूंना, ज्या गोलंदाजांना आज गोलंदाजी करत असताना फलंदाजांना अक्षरशः चारी मुंड्या चित केलं तो कुसुंबी गावचा गोलंदाज अर्थातच पियुष. बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. मी विनंती करेल बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट आमची संदीपजी शेलार साहेब हे स्पॉन्सर आहेत बेस्ट बॉलरचे. संदीपजी शेलार साहेब आपल्या शुभ हस्ते यावेळी मात्र बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट दिलं जाईल. येस वेलकम पियुष. बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. अप्रतिम गोलंदाजी राहिले पियुषची. भन्नाट वेग आणि आज वेगेवरती स्वार होता. अप्रतिम होता आज पियुषची गोलंदाजी. अप्रतिम राहिले. तर जाऊया आता बेस्ट बॅट्समन साठी. बेस्ट बॅट्समन साठी अर्थातच कूलर आणि असेल चषक. आणि जे स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले ते ज्ञानेश्वर दळवी साहेब उपस्थित नाही आहेत. तर मी विनंती करेल किसन दादा चिकणे साहेब आपल्या शुभ हस्ते यावी मात्र स्पॉन्सर या प्राइज दिला जाईल. अर्थातच बेस्ट बॅट्समन ऑफ दी टुर्नामेंट गावडी टीमचा प्रवीण धनावडे. वेलकम प्रवीण. फिटनेस कदाचित चांगली नाहीये मात्र वेल प्लेड यार. चांगला खेळ राहिला. एकदा देऊया करूया त्याचं कौतुक. आज प्रवीण दादाची कदाचित फिटनेस नाही आहे चांगली आणि आज बेस्ट बॅट्समन म्हणून तुला किताब दिला देतो. थँक्यू प्रवीण दा. कुसुंबी गावासाठी सुरुवातीचं क्रिकेट खेळणारा आज प्रवीण दादा आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समनचा किताब पटकावतोय. जाऊयात चौथ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेचं ज्या टीमच्या नावावरती राहिलंय. हारला नाहीये, थोडासा कमी राहिलाय तो टीम. आणि अर्थातच चौथ्या क्रमांकाच्या प्राइज वरती वरोशी संघाला आपण करूया सन्मानित. वेलकम वरोशी संघ. चौथ्या क्रमांकाचं प्राइज येल्लो आर्मी. चौथ्या क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले ते राजेंद्रजी देशमुख साहेब. मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते
देण्यात येईल प्राइज. आणि त्याचबरोबर चषक सौजन्य सचिन वेंदे साहेब, आकाश वेंदे साहेब, मी विनंती करेल आपण देखील जॉईन व्हा. 4थ्या क्रमांकाचं प्राइज यावेळी मात्र दिलं जात आहे. अगदी एकदा जोरदार टाळ्या. 4थ्या क्रमांकाचा प्राइज. 4th क्रमांक समाधानी आहे, स्माइल आहे त्या टीमच्या चेहऱ्यावरती. याला बोलतात समाधान. प्राइज येण्याशी मतलब आहे. आणि हे प्राइज हे चषक आता त्यांच्या टीम मध्ये ऍड झालंय. 4थ्या क्रमांकाचं प्राइज. 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर केलंय ते सागरजी धनावडे साहेब यांच्या शुभ हस्ते ते प्राइज दिलं जाईल. आणि आम्ही विनंती करेल ते प्राइज देण्यासाठी संतोषजी चिकणे तात्या आणि अर्थातच विजयजी वेंदे साहेब तात्या आपल्या दोघांच्या शुभ हस्ते प्राइज दिलं जाईल. येस दादा, आपल्या दोघांच्या शुभ हस्ते प्राइज देण्यासाठी 3ऱ्या क्रमांकाची टीम अर्थातच नाराज होती. ही टीम आज चेहरा मॅच झाल्यानंतर पडलेला होता, शांत राहिली. आणि कुसुंबी संघ वेलकम, 3rd प्राइज ऑफ द टुर्नामेंट. आज यांच्याकडून अपेक्षा वेगळी होती, मात्र समाधानी ठेवले त्यांनी 3rd प्राइज वरती. कारण की आज प्रत्येकाची इच्छा होती की कुसुंबी टीमनं आज 1st प्राइज घेऊन यावं, मात्र ते 3ऱ्या क्रमांकावरती राहिले समाधानी. वेल प्लेड. येस येस येस, थँक्यू. चांग बल. आणि त्याचबरोबर 2ऱ्या क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले ते सोपानजी चिकणे साहेब आणि नितीनजी चिकणे साहेब. विनंती करेल आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हे प्राइज दिलं जाईल. आणि 2nd प्राइज ऑफ द टुर्नामेंट अर्थातच समाधानी राहिला आहे 2ऱ्या क्रमांकाच्या प्राइज वरती. गौडी टीम वेलकम, 2nd प्राइज ऑफ द टुर्नामेंट. ही टीम आपण पाहिली तर 2ऱ्या क्रमांकाच्या प्राइज वरती राहिले समाधानी, मात्र हारली नाहीये. ही टीम थोडी कमी पडली आज फायनल मध्ये, मात्र 2nd प्राइज त्यांनी पटकावलाय. आणि देऊयात त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. 2nd प्राइज अर्थातच आपण पाहिलं तर श्री काळेश्वरी चषक 2024. आता असेल मॅन ऑफ द सिरीज, जे महत्वाचा खिताब असेल. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आमचे स्पॉन्सर विठ्ठलजी चिकणे साहेब यांच्या माध्यमातून ही सायकल देण्यात आले. आणि सध्या सायकलच परवडते पेट्रोलचा भाव बघून. फिटनेस साठी खूप इम्पॉर्टंट असेल ही सायकल. आणि विनंती करेल अंकुशजी चिकणे साहेब, अंकुशजी मोरे साहेब आणि सुभाषजी वेंदे साहेब आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हे प्राइज दिलं जाईल. आणि निवृत्ती चिकणे साहेब आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हे प्राइज दिलं जाईल. या पण सर्वांनी या. जे मान्यवरांच्या ज्यांच्या शुभ हस्ते आम्ही देतो त्यांनी कृपया या, कारण की मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा अर्थातच केडंबे गावचा कोण मला पण वाटलं होतं महेशच, पण केडंबे गावचाच आहे. पण हे प्राइज आम्हाला जे वाटलं ते राहिलं नाही आणि या प्राइजचा मानकरी होतोय महेश. वेलकम मॅन ऑफ द सिरीज महेश, सायकलचा मानकरी महेश ओंबले. मॅन ऑफ द सिरीज मानकरी सायकल खूप इम्पॉर्टंट आहे की कारण की या सायकलने फिटनेस ठेवता येईल, बराचसा खर्च वाचवता येईल. मॅन ऑफ द सिरीज महेश सोबत आपण करूया चर्चा. वेल यार, सायकल कितवी मॅन ऑफ द सिरीज सायकल म्हणून घरामध्ये आले का, आणि आली असेल तर कितवी आहे? ही माझी पहिली सायकल ॲज अ मॅन ऑफ द सिरीज आहे, तर त्याच्यामुळे धन्यवाद कुसुंबी पूर्ण आयोजकांसाठी
आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे की आम्हाला लास्ट मोमेंटला त्यांनी एंट्री दिले, त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि या सायकल भेटली त्याच्या निमित्ताने मला. आता ही सायकल घरात कोणा लग्न झाले का? नाही नाही. म्हणजे तू सुखी आहे. ओके चला ठीक आहे. आणि ही सायकल आता घरी गेल्यानंतर कोणाच्या हातामध्ये देशील? सगळ्यात आधी आईकडे देईन, कारण की जेव्हा पण मी ट्रॉफ्या घरी घेऊन जातो, टी शर्ट वगैरे घरी घेऊन जातो, तर सगळ्यात आधी शिव्या पडतात का तर काय घेऊन आलास, ट्रॉफ्या ट्रॉफ्या ट्रॉफ्या. आज सायकल घेऊन जाईल तर नक्कीच मला असं वाटतंय की नक्कीच खुश होणार ते बघून की मी आज काहीतरी आणलं. जेव्हा घड्याळसुद्धा घरी घेऊन गेलो होतो तेव्हा ती ॲक्च्युली खुश झाली होती की हां बाबा आज घड्याळ घेऊन आलाय. तर त्याच्यामुळे भीतीने मी काही ट्रॉफ्या वगैरे भेटल्या, टी शर्ट वगैरे भेटल्या, मित्रांनाच द्यायचो, सगळ्या प्लेअरलाच द्यायचो, पण आज सायकल मी घरी नक्की घेऊन जाणार आणि आईला दाखवणार पहिली. आता आई खुश म्हणजे पुढच्या वेळी आई विचारेल की नेक्स्ट मॅच कधी आहे, नेक्स्ट स्पर्धा कधी आहे. आणि आता तुझे कपडे धुवून बिवून इस्त्री करून शूज बिवून खिशामध्ये काजू बदाम सगळे देऊन तुला मॅचला नक्की पाठवतील. आणि कसा राहिला टीमचा सपोर्ट? जेव्हा तुझा खेळ होत होता तेव्हा टीमनं सपोर्ट केला, मात्र जेव्हा खेळ झाला नाही तेव्हा बाहेर बसवण्याची वेळ आली आहे का? आणि तेव्हा बसलायस का कधी बाहेर टीमच्या? बाहेर तर अजूनपर्यंत नाही बसलोय, कारण की आमच्या टीमचं माझं एकच मत राहतं की तुम्ही कोणत्याही प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करा. जर बॉलिंग होत नसेल तर बॅटिंग करा, बॅटिंग होत नसेल तर ॲटलीस्ट फिल्डिंग करा, कारण की बॉलिंग बॅटिंग तर काही लिमिटेड प्लेअर करतात, पण फिल्डिंग हे 11 प्लेअर करतात. त्यामुळे तिकडे कॉन्ट्रीब्युशन द्या. हा मानस असल्यामुळे मी आत्तापर्यंत तर नाही बसलो टीमच्या बाहेर. गॉड ब्लेस. आयोजन आवडलं, आयोजनाबद्दल काय बोलशील? कारण की आलेला प्रत्येक मान्यवराचा व्यासपीठ, मी मगाशीच बोललो की छोटं पडलं व्यासपीठ. 3 दिवस प्रत्येक मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होता आणि व्यासपीठ खरंच छोटं पडलं. पुढच्या वर्षी आणखीन मोठं ठेवावं लागेल. मात्र आयोजनाबद्दल बक्षिसांबद्दल काय बोलशील? सगळ्यात एकदम उत्तम प्रकारे तुम्ही सांगितलं की ॲक्च्युली व्यासपीठ छोटं पडलं आहे, कारण की इतक्या आम्ही टुर्नामेंट बघतोय तर मान्यवर कमी असतात, पण आज एवढे मान्यवर इतक्या शांततेत बसलेत ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्या आधी आम्ही एवढ्या टुर्नामेंट पाहिलं ते असं मॅनेजमेंट नाही पाहिलं आहे, तर ॲक्च्युली सुरेख झालं सगळं. मॅनेजमेंट 3 दिवसात एकदम व्यवस्थित झालं. टोटल 40 टीम खेळवायच्या होत्या आणि कोणत्याच मोमेंटला वाटलं नाही की कुठे मॅच लेट होते का, कोणाची टायमावर होणार आहे का आणि आम्हाला अंधारात खेळावं लागणार आहे का, असं कुठल्याच मोमेंटला नाही झालं. त्यामुळे एकदम सुरेख आयोजन झालं आहे. थँक्यू सो मच. ही होती तुमची पोच पावती आणि वेल प्लेड यार, मॅन ऑफ द सिरीज. त्याच्याबद्दल आपण अगदी येस मॅन ऑफ द सिरीज बद्दल आपण केली चर्चा. आणि आता देऊयात फर्स्ट प्राइज देण्यासाठी अर्थातच मी विनंती करेल आमचे सन्माननीय आदरणीय विद्यमान सरपंच अर्थातच मारुती चिकणे साहेब आणि अर्थातच आमचे चंद्रकांतजी चिकणे वेंडे साहेब. विनंती करेल मारुती चिकणे साहेब आणि चंद्रकांत वेंडे साहेब आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही प्राइज देतोय. फर्स्ट प्राइज अर्थातच आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजेसिंह भोसले पुरस्कृत. येस फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट. आणि फर्स्ट प्राइज साठी आपण अर्थातच कॉल देऊयात. कोण आहे? केडंबे ना. आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले पुरस्कृत जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी आयोजित काळेश्वरी चषक 2024 चा मानकरी. अर्थातच या टीमनं घेतली मेहनत, केली कष्ट आणि या टीमनं पहिल्या क्रमांकाच्या प्राइज वरती नाव कोरलंय. आवाज देऊयात खेडंबे या टीमला. वेलकम खेडंबे टीम चॅम्पियन. 3 दिवस मेहनत केली, 3 दिवस कष्ट केलं आणि प्रत्येक टीमला 4 मुंड्या चित करत पहिल्या क्रमांकाच्या प्राइज वरती कोरलं या टीमनं नाव. आणि त्या टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. अप्रतिम खेडंबे संघ, काय खेळ राहिला. ही संपूर्ण यांची टीम आहे. आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले पुरस्कृत जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी आयोजित काळेश्वरी चषक 2024 चा मानकरी अर्थातच खेडंबे टीमला देऊयात एकदा टाळ्या वाजवून खूप साऱ्या शुभेच्छा. चॅम्पियन. अप्रतिम खेळ राहिला. वेल प्लेड. सांग बल मोर्या. सांग बल. वा. थँक्यू सो मच सर्व टीमचं, सर्व खेळाडूंचं, कॅप्टनचं, ज्यांनी मंडप डेकोरेशन केलंय त्यांचं, डीजे, त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. हा सोहळा इथेच संपन्न झाला हे घोषित करतो. 3 दिवस सर्वांचा प्रेम राहिलाय. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि जाता जाता जय हिंद,
कुसुंबी टीम या जाता जाता जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज, जय श्रीराम आणि जय क्रिकेट. थँक्यू सो मच.